राहुल गांधींची लढाई ही केवळ स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे. मुख्यमंत्र्यांच्या टीकेने काँग्रेसचा तेपापड. राहुल गांधींची लढाई ही केवळ स्वतःच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यांची लढाई ही फक्त त्यांना लगातार हार मिळते आहे. त्यामधून आपलं नेतृत्वाला कसं वाचवायचं आणि आज काँग्रेस पक्षात आतमधून मोठ्या प्रमाणात हे आम्हाला जिंकून आणू शकत नाही, त्यांना हटवलं जावं असा माहोल आहे. त्यापासून भटकावण्यासाठी ते असे बोलत असतात, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. चंद्रपूर येथील कार्यक्रमानिमित्त त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळीच त्यांनी ही टीका केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि राज्याच्या ज्या वीज निर्मिती कंपनी आहेत त्यांना त्यांच्या मालकीची खाण देण्याचा निर्णय हा त्या काळात झाला. त्यातून आपल्या महाजन कोला छत्तीसगड राज्यातील गरे पाल्मा ही खाण प्राप्त झाली. सगळे अडथळे पार करून बॉक्स कटिंग झाला आणि आज पहिलेही रेक या ठिकाणी आलेला आहे. यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता आपला कोळसा करिताच अवलंबित्व कमी होणार आहे. या दुसऱ्याचा कोळशाचा ग्रेड अतिशय चांगला आहे. 4300 JCBचा हा कोळसा असल्यानं आपल्या वीज निर्मिती कंपनीला क्वालिटी कोळसा मिळतो आहे. आपली वीज निर्मितीची क्षमता वाढेल आणि त्यासोबत त्याची कॉस्ट आपली कमी होईल. ज्यावेळी बावनकुळे हे ऊर्जामंत्री होते, मी मुख्यमंत्री होतो, त्यावेळी आम्ही याची सुरुवात केली होती. याला 6-7 वर्ष लागले, पण आता हा कोळसा मिळाल्यानंतर या खाणीचं आयुष्य पुढचं 77 वर्ष आहे. त्यामुळे कोळशाची कुठलीही कमतरता आपल्याला पडणार नाही. पुढच्या काळात या कोळशामुळे विजेचे भाव कमी करण्यात येईल, आम्हाला अजून यश येईल, असंही मुख्यमंत्री यांनी म्हटलेलं आहे. ज्यांनी स्वतः त्या ठिकाणी जाऊन हे सगळं जे लास्ट माईलचं काम आहे हे पूर्ण केलं, त्यांचं मी अभिनंदन करतो. महाजेनकोच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो आणि मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये या कोळशामुळे विजेचे भाव कमी करण्यात आम्हाला अजून यश येईल. सर किती कमतरता होईल आणि महत्वाची गोष्ट की असं आहे की किती क्षमता वाढेल. असं आहे की आपल्याला आज जो कोळसा मिळतो तो 2800, 2900, 3200 GCBचा कोळसा आहे. थेट जर 4300 GCBचा मिळाला तर आपण समजू शकता किती मोठा परिणाम याचा होणार आहे. त्यामुळे जेवढा कोळसा आपण पूर्वी वापरायचो त्यापेक्षा एक प्रकारे GCB वाढल्यामुळे तुलनात्मक मोठ्या प्रमाणात वापर कमी होणार आहे कोळशाचा. त्यामुळे आपल्याला मोठा फायदा होईल. सर, एक प्रश्न असा आहे, आपण या ठिकाणी आलो आहे, खाण आपली मिळाली आहे, कोल संदर्भात जर पाहिलं, गॅसिफिकेशनचे प्रोजेक्ट काही ठिकाणी लागत आहेत, महाजनवाडी असेल किंवा इतर काही ज्या खाणी आहेत ज्या सुरू होऊ शकल्या नाही, मोठ्या प्रमाणामध्ये घरं होती, आनंदवन सारखा प्रोजेक्ट आहे, तिथे पण काही ठिकाणी कोळसा आहे. असे जे साईट्स ज्या आपण सोडून दिल्या जनतेसाठी, जनतेच्या भल्यासाठी, त्या ठिकाणी कोल गॅसिफिकेशन वगैरे सारखे प्रोजेक्ट आगामी काळामध्ये येणार आहेत का? असं आहे की आता 3 महत्वाचे कोल गॅसिफिकेशनचे प्रोजेक्ट्स हे महाराष्ट्रामध्ये सुरू झाले आहेत. एकूण देशात 7 प्रोजेक्ट आहेत, त्यातले 3 महाराष्ट्रामध्ये आहेत. आता त्याचं काम चाललेलं आहे. हे प्रोजेक्ट्स यशस्वी झाल्यानंतर त्यातनं आपल्याला काही लर्निंग्स मिळतील. त्या लर्निंग्सच्या आधारावर इतर ठिकाणी जिथे आपल्याला कोळशाचे साठे वापरता आलेले नाहीत त्या ठिकाणी आपल्याला याच पद्धतीनं करता येईल का याची माहिती आपल्याला मिळेल आणि मग त्याचा उपयोग करण्यात येईल. लोड शेडिंग कुठेही नाहीये. लोड शेडिंगला पूर्ण मुक्त केलेलं आहे आणि आता तर आपण 70% शेतकऱ्यांना दिवसा पॉवर देणं देखील सुरू केलं. देवेंद्र जी गृह खाते की एक बैठक है वो बीजेपी और राष्ट्रीय स्वयंसेवक की विचारधारा से, इसको कैसे देखते हैं? देखिए, राहुल गांधी की लड़ाई ये केवल खुद के अस्तित्व की लड़ाई है. उनकी लड़ाई ये केवल लगातार जो उनको हार मिल रही है उसमें से अपने नेतृत्व को कैसे बचाए. और आज कांग्रेस पार्टी में अंदरूनी तरीके से बहुत बड़े पैमाने पर ये हमको जीत दिला नहीं सकते, इनको हटाया जाए, इस प्रकार का एक बहुत बड़ा माहौल तैयार हो रहा है. उस माहौल को भटकाने के लिए इस प्रकार की बात वो करते हैं. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.